सातत्यानं खोटं बोलून मुंबई महापालिकेला बदनाम करण्याचं कारस्थान हे उभाटा गटाकडनं केलं जातं आहे। ज्या उद्धवजी ठाकरे, संजय राऊत, आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिकेला 25 वर्ष लुटलं, आता त्यांची कमिशनखोरी बंद झाल्यामुळे जाणीवपूर्वक भारतीय जनता पार्टीला आणि महापौरांना बदनाम केलं जातं आहे। आज सांगितलं गेलं की महापौरांच्या बंगल्यावर खर्च होतोय, पण वस्तुस्थिती काय आहे? महापौरांच्या बंगल्याच्या ठिकाणी प्राणी संग्रहालय आहे, त्या प्राणी संग्रहालयासाठी खर्च केला जातोय, तरी देखील खोटे आरोप करायचे आणि महापौरांच्या बंगल्यावर खर्च केला जातोय असं सांगायचं आहे। हे उभाटा गटाचं धोरण झालंय। रोज उठा, खोटं बोला आणि खोटी टीका करा, हा उभाटा गटाचा धंदा झालाय। संजय राऊत तुमचा धंदा झालाय। कुठेही अतिरिक्त खर्च होऊ नये यासाठी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब पुढाकार घेत आहेत। देवेंद्रजी फडणवीसांनी सातत्यानं मुंबई महापालिकेमध्ये पारदर्शक कारभार झाला पाहिजे आणि मुंबईकरांची सेवा करता आली पाहिजे, यासाठी भारतीय जनता पार्टीचे महापौर असतील, सभागृह नेते असतील किंवा नगरसेवक असतील, त्या दृष्टीनं काम करतायत। सेवा करणारी भारतीय जनता पार्टी आहे, तर 25 वर्ष मुंबई लुटून मेवा खाणारी उभाटा गट होतं। त्यामुळं कुठेही अतिरिक्त खर्च केला जाणार नाही। काही ठिकाणी अतिरिक्त खर्च होत असेल तर निश्चितपणे त्याच्यावर काटकसर केली जाईल। महापौर बंगल्यावर अतिरिक्त खर्च होत नाही, त्या प्राणी संग्रहालयावर खर्च होतो, याचं भान टीका करताना विरोधकांनी ठेवलं पाहिजे। ज्यांनी 25 वर्ष मुंबई लुटली आणि 25 वर्ष मुंबई लुटून मातोश्री टूक कुणाच्या कमिशनवर बांधलं, याचं उत्तर एकदा उद्धवजी ठाकरे, संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी दिलं पाहिजे आणि मग भारतीय जनता पार्टीवर प्रश्न विचारले पाहिजेत। महाराष्ट्रामध्ये टपोरी कोण आहे? महाराष्ट्रामध्ये खंडणीखोर कोण आहे? महाराष्ट्रामध्ये सुपारी घेऊन काम करण्याचं, दलाली करण्याचं काम कोण करतंय हे महाराष्ट्राला माहिती आहे। उद्धवजी ठाकरे हे घरामध्ये बसून असतात। खरं तर अटलजी, अडवाणीजी यांनी हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती। भारतीय जनता पार्टीने 25 वर्ष हिंदुत्वासाठी तुमच्यासोबत युती केली होती। आमचा हिंदुत्वाचा धागा होता म्हणून भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती होती, परंतु आज उभाटा गटाचा आणि हिंदुत्वाचा काय संबंध आहे? यांनी हिंदुत्वाला तिलांजी देऊन, बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराला तिलांजली देऊन या ठिकाणी काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसलेत। त्यामुळं तुम्ही आता भारतीय जनता पार्टीसोबत युती करू शकत नाहीत। तुमची कितीही इच्छा असेल की भारतीय जनता पार्टीशी आम्ही युती करावी, परंतु ते शक्य नाही। जोपर्यंत तुम्ही हिंदुत्ववाद स्वीकारत नाहीत, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे मूळ विचार तुम्ही स्वीकारत नाहीत, तोपर्यंत उभाटा गटाशी युती करण्याचा प्रश्नच येत नाहीत। बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पायदळी तोडवण्याचं काम संजय राऊत आणि उद्धवजी ठाकरे यांनी केले। तुम्हाला आता हिंदू प्रिय नाही आहेत, तुम्हाला आता जनाब प्रिय झालेले आहेत। त्यामुळे संजय राऊत हे जनाब झालेत, उद्धवजी ठाकरे जनाब झालेत आणि त्यांना आजान स्पर्धामध्ये, याकूब मेमनच्या कबरीचं सुशोभीकरण करण्यामध्ये, औरंगजेब फॅन क्लब चालवण्यामध्ये इंटरेस्ट आहे। जोपर्यंत ते हिंदुत्ववादी भूमिका घेत नाहीत, तोपर्यंत यांच्याशी युती करण्याचा प्रश्नच येत नाही आहे। नाही, झुरळ जनता पार्टीची आज बैठक आहे। त्या सगळ्या कॉक्रोच जनता पार्टी आणि झुरळ जनता पार्टीला एकच विनंती आहे की झारखंडमध्ये विद्यार्थी मोठ्या प्रमाणात आंदोलन करत आहेत। झारखंडमध्ये पेपर फुटी झालेली आहे, तिथल्या लोकसेवा आयोगाचा पेपर फुटलेला आहे। या झारखंडमधल्या आंदोलनाला अभिजित दिपके आणि त्यांचे समर्थक आंदोलनामध्ये सहभागी होणार आहेत का? पंजाबमध्ये पेपर फुटी झाली, अभिजित दिपके मूग गिळून गप्प बसलेत आणि सांगतायत की मी आजारी असल्यामुळं त्या ठिकाणी जाऊ शकत नाहीत। भारतीय जनता पार्टीचं जिथं सरकार असतं तिथं अभिजित दिपके लगेच तानकन उठतात आणि आंदोलन करायला बसतात। जरा ही त्यांची कोर कमिटीची बैठक झारखंडमध्ये घेतली असती आणि झारखंडच्या विद्यार्थ्यांच्या समर्थनामध्ये ही झुरळ जनता पार्टी आणि कॉक्रोच जनता पार्टी उतरली असती तर बरं झालं असतं। तुम्ही ढोंगी नाही आहेत हे सिद्ध झालं असतं, कारण तुम्ही अरविंद केजरीवालांच्या इशाऱ्यावरून काम करतायत। हे महाराष्ट्राला माहिती आहे, देशाला माहिती आहे। त्यामुळं आजच्या कोर कमिटीची बैठक घेताना त्यांनी सांगितलं पाहिजे की आम्ही आता उद्यापासून झारखंडच्या मुख्यमंत्र्यांच्या विरोधामध्ये आंदोलन करणार आहोत आणि झारखंडमध्ये देखील
जोपर्यंत शिक्षण मंत्र्यांचा आणि मुख्यमंत्र्यांचा राजीनामा होत नाही तोपर्यंत उपोषणाला बसणार आहोत, असं त्यांनी आजच्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये ठरवायला हवं. संजय राऊत, तुमच्या ताटात ना बुंदी मिळणार आहे ना तुमच्या ताटामध्ये शिरा मिळणार आहे. तुम्ही महाराष्ट्राच्या जनतेची प्रतारणा केली, त्यामुळे आता तुम्हाला बुंदी मिळणं कधीही शक्य नाही आहे. खरी शिवसेना कुणाची याचा शिक्कामोर्तब महाराष्ट्रातल्या जनतेनं लोकसभेच्या निवडणुकीला केला, विधानसभेच्या निवडणुकीला केला आणि महापालिकेच्या निवडणुकीला देखील केला आहे. त्यामुळं तुम्ही कितीही वर्ष वाट बघितली आणि सांगितलं की आमचीच खरी शिवसेना आहे, जोपर्यंत बाळासाहेब ठाकरे यांचे विचार तुम्ही मान्य करणार नाहीत तोपर्यंत तुम्हाला बुंदी मिळणार नाही. तुम्हाला खडेच खावे लागतील. महाराष्ट्रातल्या जनतेनं तुम्हाला खडे खायला लावलं आहे. महापालिकेच्या निवडणुकीत खडे खायला लावलं आहे, जिल्हा परिषदेच्या निवडणूक खडे खायला लावलं आहे. तुम्हाला वाटत असेल की राहुल गांधींसोबत बसल्यामुळं आपल्या ताटामध्ये बुंदी मिळेल, पण राहुल गांधींनाही लोकसभेला लोकांनी खडे दिलेत, उभाटा गटाला देखील खडे दिलेत. संजय राऊतांच्या ताटामध्ये बुंदी नाही तर खडेच मिळणार आहेत, हे त्यांनी लक्षात ठेवावं. परमवीर सिंगांनी तुमच्या सरकारच्या 100 कोटी वसुलीचं भांडं फोडलं होतं. रोज 100 कोटी वसुली करण्याचं टार्गेट हे तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पोलिसांना दिलं होतं. संजय राऊत त्यावेळेला उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री होते. आता देखील 2019ला पोलिसांच्या वेतनामध्ये करोडो रुपयाचा घोटाळा झाल्याची बाब समोर आली होती. त्यावेळेला मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे होते, गृहमंत्री अनिल देशमुख होते. हा 100 कोटी वसुलीचाच भाग होता. रोज 100 कोटी वसुलीच्या टार्गेटचा भांडाफोड कोणी केला असेल तर परमवीर सिंग यांनी केले. आणि परमवीर सिंगांनी तुमच्या भ्रष्टाचाराचा पोलखोल केला होता. आणि ज्या पद्धतीनं पत्र लिहून त्यावेळेला कळवलं होतं की रोज 100 कोटी वसुलीचं टार्गेट हे महाविकास आघाडी सरकारनं, तत्कालीन गृहमंत्र्यांनी, आणि त्यांचे मोरके कोण होते तर उद्धवजी ठाकरे हे होते. उद्धवजी ठाकरे रोज 100 कोटी वसुली करणारे तुम्ही, आणि तुम्ही देवेंद्रजींवर टीका करतायत. ज्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी पोलिसांना एक शिस्त लावली, आज गृह खात्याचा सर्वोत्कृष्ट कारभार महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींच्या काळामध्ये मेट्रोचे प्रकल्प असतील, जवळपास 300 किलोमीटरचे मेट्रो प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचा विक्रम देवाभाऊंच्या नेतृत्वात झाला आहे. मुंबईमध्ये कोस्टल रोड असेल किंवा मेट्रोचं जाळं असेल, अटल सेतू असेल, हे प्रकल्प वेगानं पूर्ण करण्याचं काम देवाभाऊंच्या नेतृत्वात सुरू आहे. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? अँटिलियासमोर बॉम्बस्फोट करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय सुरू होतं? मेट्रोला विरोध करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय सुरू होतं? 100 कोटी वसुली करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? नारायण राणे साहेबांना अटक करणं. उद्धवजींच्या नेतृत्वात काय होतं? कार्टून फॉरवर्ड केलं म्हणून नौदल अधिकाऱ्याला मारणं. हे उद्धवजींच्या नेतृत्वात आहे. तर देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्राचा गाडा पुढे जातोय. मेट्रो, कोस्टल रोड सारखे अनेक चांगले प्रकल्प, वाढवण बंदरासारखे 70,000 कोटीचा प्रकल्प महाराष्ट्रात देवाभाऊंच्या नेतृत्वात आला आहे. जरा उद्धवजी ठाकरे आपल्या कारकिर्दकडे बघा. तुमची कारकिर्द काळवंडलेली होती, तर देवाभाऊंची कारकिर्द सूर्यप्रकाशा इतकी स्वच्छ आणि वेगवान विकासाकडे घेऊन जाणारी कारकिर्द आहे. आदित्य ठाकरेंनी आधी सांगावं की मातोश्री 2 ही कुणाच्या कमिशनखोरीतनं बांधली, याचं उत्तर आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्राला दिलं पाहिजे. आता महापौर लहरी आहेत का आदित्य ठाकरे लहरी आहेत हे महाराष्ट्राने बघितलं आहे. आदित्य ठाकरेंचा लहरीपणा महाराष्ट्राने वेळोवेळी बघितला. तुमचा पराभव झाला, तुम्ही घरामध्ये बसता. तुमचा पराभव झाला, तुम्ही लंडनला पर्यटन करायला जाता. तुमचा पराभव झाला, तुम्ही महाराष्ट्राच्या बाहेर निघून जाता. हे महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळे लहरीपणा कोण करतंय तर आदित्य ठाकरे लहरीपणा करण्यामध्ये नंबर 1 आहेत. त्यामुळे त्यांनी महापौरांवर टीका करू नये. आणि राहिला प्रश्न उधळपट्टीचा, तर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब मुंबईचा कारभार अतिशय चोखपणे बघतायत. कुठेही उधळपट्टी केली जात नाही. मुंबईच्या गाड्यांचा प्रश्न आला त्यावेळेला स्पष्टपणे सांगितले की कुठेही गाड्यांच्यावर अतिरिक्त खर्च केला जाऊ नये, कारण मुंबईकरांनी आम्हाला सेवा करण्यासाठी निवडून दिलं होतं. तर आदित्य ठाकरे आणि उद्धवजी ठाकरे यांचा गट फक्त मेवा खाण्यासाठी, मुंबई लुटण्यासाठी आला होता, हे देखील महाराष्ट्राने बघितलं आहे. त्यामुळं आदित्यजी ठाकरे जुना महापौर बंगला
आपण घेऊन त्याच्यामध्ये काय केलं एकदा महाराष्ट्राला सांगा. स्मारकाचं काम कुठपर्यंत पूर्ण झालं याचं एकदा उत्तर द्या. आणि मातोश्री 2 कुणाच्या कमिशनवर बांधली आणि त्यामध्ये आपण लहरीपणा कसा केला हे एकदा महाराष्ट्राला सांगा आणि मग इतरांवर टीका करा. संजय राऊतांनी आधी सांगावं की दिबा पाटलांच्या नामांतराला कुणी विरोध केला होता. दिबा पाटलांचं नाव देऊ नये यासाठी संजय राऊतांनीच पत्रकार परिषद घेतली होती आणि पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं की नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटलांचं नाव देऊ नये ही भूमिका संजय राऊत यांनी घेतली होती. त्यामुळे संजय राऊतांनी दिबा पाटलांच्या नामांतरावर न बोललेलं बरं. योग्य वेळी केंद्र सरकार या संदर्भात निर्णय घेईल. राज्य सरकार देखील त्याबद्दल सकारात्मक भूमिका मांडते.